बीजेपी का सिस्टम है ना, जो इसमें ज़्यादा ध्यान देते हैं, पैदा करते हैं, अफवाह प्रस्तुत करते हैं, इनके लोगों के बारे में कुछ रिएक्शन देना मुझे ठीक नहीं लगता। इथे ठेवून ना खालून चालेल ना पटकन अशी वाटत वाटत आले मेरी पहली दूसरा मतलब के दोस्तों से कि नागपुर चंद्रपुर वर्धा यवतमाळ या सगळ्या परिसरामध्ये जाऊन सरकारची सुसंवाद साधावा आणि त्या परिसराच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी सुद्धा गाजा करून काही त्यांच्या व्यथा समस्या ह्या ऐकून घ्याव्या या हेतून हा तीनच्या दिवसाचा दौरा काढलेला तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या कोकण जिल्ह्याचा सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे कुलाबा हा सर्वात सागरी किनाऱ्याच्या एरिया जाऊन मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी गेलो होतो आणि त्याच पद्धतीने या परिसरामध्ये जाऊन या हेतून आलो. समाधान एका गोष्टीचं आहे की आज नाग विदर्भ ही जी उद्योगजगताची संघटना गेल्या अनेक वर्षापासून काम करते त्यांच्या प्रतिनिधीशी अर्थात अत्यंत सविस्तर बैठक आम्हा लोकांची झाली. त्याच्यात उद्योगाचे प्रश्न त्याच्यामध्ये टॅक्सेशनच्या संबंधीचे काही इश्यूज त्याशिवाय व्यापार वाढीच्यासाठी आणखी काही आवश्यकता आहे पावलं टाकायची या सूचना त्यांच्या या ठिकाणी ऐकायला मिळाल्या आणि आम्ही असं ठरवलं की हा डायलॉग हा व्यक्तिगतवाच्या पातळीवर होणं किंवा प्रफुल्लांच्या पातळीवर होणं हे ठीक आहे पण खऱ्या अर्थानं निर्णय घेण्याचा अधिकार असलेला तो जो पॉलिसी मेकर आहे तो पॉलिसी मेकर आणि अशा इन्स्टिट्यूशनमध्ये एक प्रकारचा डायलॉग असला पाहिजे जेणेकरून लोकांच्या समस्या त्या सेक्टरच्या समस्या त्या दूर करण्याच्यासाठी मदत होऊ शकतात. त्या दृष्टीनं आजची इथली मीटिंग ही अतिशय महत्त्वाची आहे. आज याच्यानंतर चंद्रपूर गडचिरोलीला तिथे स्थानिक प्रश्न शेतीचे प्रश्न विशेषतः कास्तकारांच्या ज्या समस्या आहेत त्या संबंधीच्या त्यांच्या भूमिका ऐकून घेण्याची एक स्थिती हवा लोकांचा येईल त्यावर त्याही गोष्टीचा उपयोग हा होईल. आणि विशेषतः वर्धा आणि यवतमाळ इथला ॲग्रिकल्चरच्या संबंधीचा जो इश्यू आहे किंवा सेक्टर आहे आणि गडचिरोली आणि चंद्रपूर इकडं धानाची शेती असेल इकडं कापसाची शेती असेल किंवा सोयाबीनची शेती असते त्यावर प्रश्न सुद्धा अंतर असतं त्यावर त्याही एरियात जाऊन या सगळ्या गोष्टीच्या मदतीची जाण घ्यावी आज त्याच्या पाठीमागचा इच्छा की अधिक काही बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ शकते. या निमित्तानं तुम्हाला भेटायला मिळालं याचा मला मनापासूनचा आनंद आहे. समाधान आहे. काही इश्यूज काही प्रश्न तुम्हाला विचारणार असतील तर मी आणि प्रफुल्ल दोघे आपल्या सगळ्यांच्या समोर त्यामुळं थोडंसं इकडं आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं अधिक कशी एक आमच्या संघटना मजबूत करता येईल त्या दृष्टीनं काय पावलं टाकता येतील आणि त्यासाठी आम्ही एक असा प्रयत्न करतोय की वेगवेगळ्या सेक्टरशी डायलॉग करणं टीचिंग कम्युनिटी असेल इंडस्ट्रीची असेल इंटरनेटचं असेल मीडिया असेल अशा वेगवेगळ्या सेक्टरशी एक डायलॉग करून या अनेक घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळ
अन्य संस्थेचीही काळजी घ्यावी हा आजच्या या सगळ्या जगाचा हेतू आपण सुरू इंटेलिजन्सचा एक रिपोर्ट आहे की आपण अमरावतीच्या दखलीबद्दल बोललात, मालेगावबद्दल बोललात. खास अमरावतीबद्दल असा रिपोर्ट आलेला आहे की रजा बरोबर भाजपा आणि त्याचबरोबर युवा सैनिक लोक त्यांनी त्या दखली रोखणार. माझ्या वाचण्यात आलं तुम्ही फॅक्ट मला फॅक्टची माहिती नाही तर मी एखाद्या गोष्टी इन्फॉर्मेशन एखादं मत व्यक्त केलं तर ते सगळीकडे जातं आणि त्याच्यातून समज गैरसमज होऊ शकतो. जे काय अमरावतीला घडलं नांदेडला घडलं ते अत्यंत सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत. त्या सेन्सिटिव्ह इश्यूजला जाणकारावी अत्यंत समंजसपणानं आणि प्रोसेसची होण्याची आवश्यकता आहे. आपण जे आता हा प्रश्न विचारला त्या संबंधीचं माझ्या वाचनात आले पण मी त्याची अत्यंत स्थिती अद्याप काही समजून घेतली नाही. मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही स्वतः या भागात काही ठिकाणी जा पण काल मला वाटतं ते या भागात होते त्याची इच्छा आहे त्यानंतर अमरावतीच्याही भागात जायचं आहे आणि ॲक्च्युली ग्राउंड लेवलची सिच्युएशन समजून घेऊन त्याच्यात जे कोणी जे चुकीच्या रस्त्यावर लोकांना घेऊन कारण रस्त्यांना बेकसूर लोकांचं नुकसान करण्याच्यासाठी जबाबदार असतील त्यांच्याबद्दलची काय पावलं टाकायची त्याचा विचार हा राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने समज गैरसमज आणि अफवा याच्यातून काही परिस्थिती बिघडली असतील तर ते दुरुस्त करण्याची आणि नॉर्मलची आणण्याच्यासाठी सगळ्या विभागाच्या सगळ्या घटकांचं सहकार्य मिळण्याची काळजी घ्यावी आणि हे थांबलं पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे की चुकलामध्ये काय झालं आणि त्याची रिॲक्शन इकडे होण्याची काही आवश्यकता नव्हती पण दुर्दैवानं त्याच्यात दोन सेक्टर दिसतात की काही लोकांनी कायदा हातात घेतला आणि काही लोकांनी एक सांप्रदायिक विचार हा प्रस्तुत करून त्याच्यातून त्याला राजकीय काही बेनिफिट घेण्याचा किंवा काही निवडणुका आहेत त्याच्यात बेनिफिट घ्यावा का काय अशी शंका काही लोकांना येते पण त्याच्या खोलात जायची गरज आहे. रजा अकेडमी पे पाबंदी लगानी चाहिए क्योंकि भारतीय जनता पार्टी ने प्रस्ताव पारित किया कि रजा अकेडमी पे पाबंदी लगा देनी चाहिए. शिवसेना भी मांग कर रही है तो आप लोगों का एनसीपी का क्या स्टैंड है? जब तक हमारे सामने किसी संगठन को लैंड करने का स्वभाव सूचना आती है तो इस संगठन के बारे में पूरी इंफॉर्मेशन देते बिना मैं रिएक्ट नहीं करूँगा. मैं जानूँगा क्योंकि शिवसेना में वो कह रही है बीजेपी का कहना मैं समझ सकता हूँ क्योंकि उसके एक पॉलिटिकल लाइन है और ये पॉलिटिकल लाइन के लिए कई इशूज पर ये इस तरह से कदम उठाते हैं इस तरह की जवाब करते हैं और इसलिए ये देख कर सोच कर इंफॉर्मेशन लेकर इसे हम आगे किस तरह से जाना चाहिए इसमें सोचेंगे. देवेंद्र फडणवीसांनी काल असा आरोप केला की मुस्लिम लोकांचं ध्रुवीकरण करण्यासाठी अराजकता निर्माण करण्यासाठी हा हिंसाचार करण्यात आलेला. असं आहे की मला यापूर्वी माझा समज होता की कुठल्या प्रकारचं गांभीर्यानं बघणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं पण कालची त्यांची 2-3 दिवसाची स्टेटमेंट बघितली अतिशय उद्धटपणाची आणि राज्यकर्ता म्हणून जे बसले त्यानंतर सोडला याचा प्रति ही स्टेटमेंट आहे. स्वतः त्यावेळेला मुख्यमंत्री होतो त्यामुळं कुठल्याही प्रश्नावर सेन्सिटिव्ह प्रस्ताव बोलताना निवडणूक पक्षीय भूमिका घेत नाही. राज्याच्या समाजाच्या हिताचं काय हे बघतो. मग चंद्रकांत पाटील काय बोलले याचं काही गांभीर्य घ्यायचं कारण नाही पण देवेंद्र फडणवीस बोलले मला आश्चर्य होतं की ठीक आहे सत्ता घेणं माणसं अस्वस्थ होतात पण ती अस्वस्थता इतक्या टोकाला जाऊ नये की ज्याचा वास्तवतेचे भाग आहे. सर अनिल देशमुख हे जे आहेत यांना कसं आहे की पोलीस कोठडी झाली आणि तो गृहमंत्री पदाचा जो राजीनामा होता तो तुमच्या म्हणण्यानुसार
साधी गोष्ट असं आहे की अनेक देशमुखांच्या संबंधीचा जो प्रश्न आहे त्याची सुरुवात कशी झाली. त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्याचं नाव फडणवीस. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना अनेक देशमुखांच्या बद्दलची त्यांची काही तक्रार होती त्याचे एक लेखी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांना दिल्याच्या नंतर ते मलाही भेटायला आले. ती निवेदनाची कॉपी मला वाचायला दिली. त्या निवेदनामध्ये रोख असा होता की पोलीस खात्याच्या आयुक्त आणि त्या सहकाऱ्यांना काही रक्कम गोळा करण्याच्या संबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला सूचना दिल्या, तुम्ही पोलीस प्रमुख आहात, तुमच्या सहकार्याला सूचना दिल्या असं तुमच्याकडे माहिती आहे, तर प्रत्येक समाजानं कुणी असं काही कनेक्शन केले त्यांच्या सूचनाची तुम्ही अंमलबजावणी केली का. त्यांनी उत्तर असं दिलं की आम्ही याच्यात अजिबात लक्ष केलेलं नाही आणि अशा सूचना दिल्या. ह्या सूचना कायद्याला धरून नाहीत, शिस्तीला धरून नाहीत, त्यामुळे आम्ही त्याच्या अंमलबजावणी करण्याचं का झालं. आता माझ्यापुढे दोन प्रश्न होतात. एक, ज्यांनी ही तक्रार केली ती तक्रार करणारे आज काय दिसतंय, आज असं दिसतंय अनेक देशमुखांच्या संबंधीचा आरोप केला, पण तो आरोप कुठेच कुणी लोकांनी आणला का तर त्याची माहिती नाही असते. आणि हे आरोप करणारे जे आहे ते कुठे गेले ते करत, ते फरारी आहे, ते पुढे येऊन वस्तुस्थिती सांगायला तयार नाही. ते कुठं अंडरग्राऊंड गेले का देशाच्या बाहेर गेल्यात त्याची माहिती नाही. आता त्यांना कदाचित फरार म्हणून डिक्लेअर होण्याची शक्यता आहे असं गेले 3-4 दिवस मी वाचतोय. म्हणजे त्या टोकाला जाण्याची वेळ आली. म्हणजे जे ग्रस्त आरोप करतात ते हजर नाही, ते सांगायला पुढे येत नाही. त्यांना विचारलं कमिशननी त्याच्याबद्दलची तुमच्याकडची काय माहिती आहे तर त्यांना कोणाला काही माहिती द्यायची नाही. म्हणजे विचूक होणारं काही आरोप करायचे आधार नसताना आणि त्या ठिकाणी ते आरोप केलेले सिद्ध करण्याच्या संबंधीची सूचना केल्याच्या नंतर त्याला सामोरं जायचं नाही हा एक भाग. आणि कारण नसताना समज नसताना केवळ आरोप केलं म्हणून देशमुखांच्या सारख्या व्यक्तीला काही दिवस जेलची कस्टडी किंवा काही दिवस सत्ता त्यांना शोधायला लागली. म्हणजे प्रत्येक समाजानं कोणी केलं नाही या संबंधीची सुरक्षितता नसताना देशमुखांना मतं यातना होत आहेत आणि ह्या खोटे भागाचे आरोप करणारे गायब झालेले. माझ्या दृष्टीनं हा देशमुखांचा अन्याय आहे. पण हा मामला कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे, त्यामुळे याच्यात मी अधिक बोलू इच्छित नाही. ये शनिवार का जो अमरावती में दंगल उसके लिए आपकी पार्टी का प्रवक्ता नवाब मलिक ने कहा कि इसमें जो ऑर्गेनाइजर है वो दोषी है, उसने दंगल धड़ा के लाया. तो ऑर्गेनाइजर ने शिवसेना मैंने आज अखबार स्टेटमेंट करा लीजिए नवाब मलिक की वजह हुई. मैं जब वापिस जाऊँगा तो उनके पास से, क्योंकि ये इशू मैंने जैसे कहा सेंसिटिव और इम्पोर्टेंट है, कोई भी सच इंफॉर्मेशन हो तो ध्यान देना होगा. गलत इंफॉर्मेशन हो तो अफवाह से नुकसान हो सकते हैं. इस तरह से अफवाह करना चाहिए, इस पर भी हमें ध्यान देना पड़ेगा. इस दोनों एंगल से हम जाने के बाद देखेंगे. और साहेब तुमचा मित्र पक्ष असलेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार आपण पाहिलं की राष्ट्रवादीला डिसवण्याचा प्रयत्न करतात. आता 2 दिवसापूर्वी त्यांनी असं वक्तव्य केलं बुलढाण्यामध्ये की राष्ट्रवादीचं एकमेव दुकान विदर्भात आहे आणि ते लवकरच बंद होईल. ते चांगली गोष्ट आहे. असं आहे की आम्ही एकत्र काम करतो. मी स्वतः काय प्रोफेसर काय आमचे तार्किक आहे. आम्ही
आमची जी विचारधारा आहे ती गांधी नेहरूंची विचारधारा आहे. आणि गांधी नेहरूंची विचारधारा म्हणजे आम्ही डायरेक्ट काँग्रेस पक्षात नसू, पण काँग्रेसच्या जवळपास आम्ही काही गोष्टीवर विचारत आहोत. आणि त्यामुळं साधारणतः आम्ही विचार करताना किंवा निवेदन करताना आमच्या मनात ज्या भावनाच्या विचाराची आहे त्याच्याशी सुसंगत अशी आम्ही भूमिका मांडत असतो. आता एखादी व्यक्ती लोकसभेला भाजपच्या तिकीटावर गेली असते, विधानसभेला भाजपच्या तिकीटावर आलेली असते, तर त्याची मानसिकता, त्याची विचारधारा, त्याची मानसिकता मी समजू शकतो. त्याच्यात जो त्याचं कारण नाही त्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलं असेल एवढंच विचारतो. नाशिकला बोलताना भाजपचा नामोल्लेख न करता आरोप केला की या दंगलीमध्ये भाजपचा हात नसू शकतो. तुम्ही भाजपचा नामोल्लेख केला नव्हता, पण याच भाजपला 2004 मध्ये तुम्ही विनाशर्त पाठिंबा दिला. ही साठीची गोष्ट आम्हाला त्याला सत्य वाचवायचं नव्हतं. काही झालं तर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ नये त्यासाठी आम्ही केलेला हा उद्योग आता यशस्वी आहे. भारतीय जनता पार्टी का कहना है कि शरद पवार जी जब जब महाराष्ट्र में सत्ता पर होते हैं उसी समय दंगल होती है, उसके पहले नहीं. बीजेपी का शिवसेना जो इसमें ज़्यादा ध्यान देते हैं, गलतफहमी पैदा करते हैं, अफवाह प्रसिद्ध करते हैं, इनके लोगों के बारे में कुछ रिएक्शन देना मुझे ठीक नहीं लगता. सर, विविध शहरांमध्ये तो हिंसाचार झाला त्याची आता चौकशी सुरू आहे, पण तुम्हाला असं कुठे वाटत नाही का की गृह खातं राज्याचं याच्यात अपयशी ठरलेलं आहे? राज्याचं गृह खातं अपयशी ठरलं असं वाटतंय का तुम्हाला? हिंसाचार पसरलाच कसा? असं आहे की या ठिकाणी जे घडलं ते काही विशिष्ट लोकांनी घडवलं, विशिष्ट विचारधारे केलं असं कायमा दिसतंय. अजून 120 पैसे पण त्यामुळे लगेच संपूर्ण खातं अपयश झालं ते सरकार अपयश झालं. ही अगदी फार सेट करून रिॲक्शन देण्यासाठी असं मला वाटतं. माझा महाराष्ट्र पोलीस पूर्ण विश्वास आहे त्यांची कॅपॅसिटी कॅपेबिलिटी ते मानतो. राजधानी असलेल्या नागपूरमध्ये कॉर्पोरेशन इलेक्शन आहे, तुम्ही काँग्रेस सोबत लढणार की वेगळे लढणार की वसुबाईंनी तयारी सुरू केली की 16च्या दिशेने महानगरपालिका आज सांगता येते. साधारणतः आमचा प्रश्न इच्छा की राज्यामध्ये जी आम्ही आघाडी केली आहे त्या आघाडीचे सगळे घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं केलं ते अधिक उचित होईल. पण ही गोष्टसुद्धा नजरअंदाज करण्यात अर्थ नाही की या निवडणुका लोकशाही गव्हर्नमेंटच्या आहेत आणि त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाला आपलं संघटन मजबूत करण्यासाठी आपापलं धोरण हा ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकत्र आले नाही आले तर त्यांच्याशिवाय प्रत्येक जण लढायचं आहे. आज कुणी नेतृत्व करत असेल तर त्याची साथ देणे आमची जबाबदारी आणि आम्ही निश्चित मदत करू. अनेक लोक असेल त्यांच्याशी सतत आमचा डायलॉग आहे आणि आता फादर सेशन सुरू होईल त्यावेळेला आम्हा लोकांना एकत्रित बसायला अधिक संधी मिळेल आणि या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही नक्की करू. याच्यापूर्वी कधी ममतांनी मिटिंग बोलवली, कधी मी बोलवली, 1-2 वेळेस सोनिया गांधींनी बोलवली. या सगळ्यांना आम्ही सगळे हजर असतो आणि जनरल या इश्यूची चर्चा करतो. उद्या पुढं कसं जायचं हा निर्णय सेशनच्या काळात आम्ही बसून घेऊ. बीजेपी की पूरी सरकार होने के बावजूद पश्चिम बंगाल में उनको धोबी पछाड़ दिया है. बहुत सशक्त रूप से वो उभर करके सामने आई है. इतना ही नहीं कि अभी हाल ही में वो चुनाव में भी उन्होंने जीत दर्ज कराई है. तो क्या ऐसे में सारा विपक्ष लामबंद हो सकता है ममता जी के नेतृत्व में? बात ऐसे जैसे मैंने कहा
कि फादर के शिक्षण के समय बैठकर तय करेंगे। किसने नेतृत्व करना ये इशू ही नहीं, चाहे ममता जी करे चाहे और कोई करे, कोई साथ नहीं। मगर हाँ, एक विकल्प देने की आवश्यकता है लोगों की ख्वाहिश है और वो पूरी करने में हम लोगों का सहयोग रहेगा। फडणवीस साहेबांनी बालिकांविरोधात पुरावे दिला, तुमच्याकडे पुरावे दिला म्हणलं होतं, तुमच्याकडे पुरावे आले का? नाही। विदर्भातील अनेक आमदार आणि मंत्री नाराज आहेत की त्यांना निधी जो आहे तो दिला जात नाही व्यवस्थित। पश्चिम महाराष्ट्राला निधी दिला जातो, अनेक मंत्री आणि आमदार खासगीत बोलतात। एक मंत्री तर आता लवकरच पत्रकार परिषद घेऊन यावर खुलेपणानं बोलणार आहे। का असं होतं, विदर्भाला निधी कमी मिळतोय, पश्चिम महाराष्ट्राला जास्त निधी? मी सांगू शकत नाही, कधी सरकारची घेत नाही, पण माझ्या माहितीने त्याच्यात सत्यता कशी किती आहे ही तपासण्याची आवश्यकता आहे। राज्य सरकारला जीएसटी राज्य सरकारला जीएसटी कमी करायला सांगणार आहात का? पहिल्यांदा जीएसटीचं उत्पन्न केंद्र सरकारच्याकडून महाराष्ट्राला मिळायचे ते मिळवायचा खर्च करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। जी येणं आहे आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ती जर आली आणि राज्याच्या खजिन्यात भर पडली तर असे निकाल घेणं हे सोपं जाईल। सर, आपण आपल्या डायलॉगमध्ये आता इंडस्ट्रियलिस्ट आणि ट्रेडर सोबत जेव्हा बोलले तेव्हा आपण म्हटलं की एक डेलिगेशन मुंबईला या तुम्ही आणि आम्ही तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू। 50 वर्ष झाले तर महाराष्ट्राचे आणि विदर्भाला विलीन होऊन महाराष्ट्रामध्ये अजूनही ती स्थिती आहे की छोट्या छोट्या प्रश्नांसाठी मुंबईला डेलिगेशन बोलवावं लागतं। असं की 50 वर्षामध्ये विदर्भाचं नेतृत्व राज्याचंही होतं, उद्योग खातंही त्यांच्याकडे होतं, त्यामुळे असं काही असतं नाही। आजही काँग्रेसकडे असं आहे की राज्यात मुंबईला याकडे सब असते, फक्त एकच आहे की एक नवजात सुद्धा असते, त्याचे सेक्रेटरीची उपस्थिती हवी असते, मंत्र्यांची अवस्था असते, आणखी कॉर्पोरेशन असतील त्याचे कुणी बोलायचे असतील, एकदम 30-40 लोक इथं बोलायचे आहेत, 5 लोक तिथे गेले तर मला वाटतं सोयीच होईल, त्यांनी हे दुसरं काही नाही। राष्ट्रपती निवडणुकीसाठी काही स्ट्रॅटेजी सेवा ठरणार आहे, काही आयडेंटिफाय होत आहे का? अजून काही चर्चा नाही केली नाही। प्रिलिमिनरी काही आहे सर, एसटीचा संप सुरू आहे आणि इकडे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही आहे। पुढे काय होणार? आजही नागपुरात एवढी थंडी असतानाही अनेक कर्मचारी दिवस रात्र बाहेर बसून आपली मागणी समोर करते आणि संपूर्ण राज्यात माहिती नाही। असं आहे की माझं म्हणणं असं की तुटेपर्यंत चालू नाही। 2 गोष्टी, समजा तुम्ही कशाच्या प्रतिनिधी लोकमत, तुम्ही ज्या वेळेला सेवेत आला लोकमतमध्ये तुम्ही अर्ज केला, तुम्हाला लोकमताने तुमचं क्वालिफिकेशन म्हणून सिलेक्ट केलं, तुमच्या जबाबदारी गेली। आता तुम्ही काय सांगता, मी उदाहरण म्हणून सांगतो खरं नाही की आता आम्हाला लोकमतच्या ऐवजी सकाळमध्ये घ्या, असं ती वेगळी इन्स्टिट्यूशन आहे, तुमची लोकमत वेगळी इन्स्टिट्यूशन। तसं स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये अर्ज करून कॉन्शियसली डिसिजन घेऊन सेवेसाठी एखादी व्यक्ती आली असेल तर आज असं सांगते की आतापर्यंत मी या ठिकाणी सेवा केली, आता माझी सेवा वेतन ज्यांच्याकडून घेतो त्याच्याऐवजी आम्हा सगळ्यांना सरकारकडे देण्याची व्यवस्था करा। माझं म्हणजे त्यांच्या काही खर्चाची सवलत केली पाहिजे, पण हे एकदम वज्र हा प्रश्न त्याचा विचार केला पाहिजे, पण एकदम करणं त्याची फायनान्शियल लायबिलिटी काय आहे, त्याचे एकंदर अन्य कॉर्पोरेशन्स आहेत त्याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार राज्य सरकारला करावा लागतो। 84 कॉर्पोरेशन आहे, त्याचाही स्टाफ आहे, त्या सगळ्यांच्या बद्दलचा विचार करायचा का एसटीच्या बरोबर, आणि त्याचं वर्णन काय करायचं किंवा त्याला आणखी काही फायदे आहे का की एकदम न करता समजा
स्टेप बाय स्टेप हा निर्णय घेतला, असं काही मार्ग घेतला. पण हे कसं करताय, हे डायलॉग करतात. पण जर डायलॉगला बसल्याच्या नंतर विलीनीकरणाशिवाय चर्चाच नाही, ही भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली तर मला असं वाटतं की विलीनीकरण करायचं असलं ते एका शॉर्टमध्ये होणार नाही. त्यासाठी नक्की कालावधी लागेल. आणि म्हणून या ठिकाणी जे नेतृत्व करतात त्यांनी आणि ज्याला निर्णय घ्यायचा त्या राज्यकर्त्यांनी दोघांनी सामंजस्य राखून याचा मार्ग काढावा. मला असं वाटतं त्याचा मार्ग निघू शकेल. खान असेल, आतापर्यंत कंगना राणावत असेल, नेत्यांची चर्चा जास्त होते, अभिनेत्यांची चर्चा जास्त होते. फिल्मचे अभिनेताची चर्चा जास्त होते, बाकीची महत्वाची गोष्ट बाकी आहे. असं आहे की बेसिकली ती चर्चा होते, ती चर्चा प्रसिद्ध कोण दिसतं. भाग असेल, सोयाबीन असेल, त्याला मोठी गळ होती यावेळेस. खूप कमी सत्र झाला शेतकऱ्यांना. त्यात भाव खूप पडले, म्हणजे 3,000 ते 15,000पर्यंत भावाची 40-45% भाव मिळायचे. सोबत सोयाबीन पूर्णपणे गेलं, जे आहे त्यालाही भाव नाही, कापसालाही भाव नाही. म्हणजे नागपुरात रवींद्र तुपकर जे स्वाभिमानीचे नेते आहेत ते अंधत्याग आंदोलन करतात. तर या भावाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना योग्य भाव या संदर्भात काही पुढाकार घेणार असतात. माझं आणि चोपकरांचं काम बोलणं झालं. मी त्यांच्याकडून समजून घेतलं तुमचे इश्यूज काय आहेत आणि त्याने मला सविस्तरपणे सांगितलं. त्यांची भूमिका ही सामंजस्याची आहे. याचा कसा मार्ग करता येईल हे आम्ही प्राथमिक काळ चर्चा केली. पण याचा निर्णय घ्यायचे अधिकार त्यांच्याशी आहेत, त्यांच्याशी अजून जाऊन बोलायचे, त्याचा मार्ग निघावायची आमची इच्छा. काय काय परत सांगू. भाजपचे नेते खासगी असा आरोप करतात की राष्ट्रवादीचे मंत्री जे आहेत ते बेचूकपणे आरोप करतात आणि बाबासाहेब त्यांना आवडत नाही. म्हणजे आपले मंत्री बेचूकपणे आरोप करतात आणि आपण त्यांना आवडत नाही असं. जे आमचे मंत्री काही सहकारी सत्यावर आधारित विरोध करतील तर त्याच्यावर आवाज करण्याचं काही कारण. कंगना रनावत एक के बाद एक ऐसा वक्तव्य दे रही है. गांधी जी के ऊपर वक्तव्य दिया, स्वतंत्रता सेनानियों के ऊपर वक्तव्य दिया. कंगना के वक्तव्य को आप किस तरीके से देखते हैं? और इसी के साथ एक ऐसा शेतकऱ्यावर बोलावं ये ये देने की जिन लोगों का आदत है इन लोगों ने क्या नहीं महात्मा गांधी दुनिया में जिसको एक्सेप्ट की उनके बारे में इस समय का तुम्ही काही वेळांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली. जर महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर गडकरींचे हात आणखी मजबूत करायची गरज आहे का आणि तुमच्या पक्षाची त्या संदर्भातली भूमिका काय? असं आहे की हा प्रश्न पहिल्यांदा मोदीजींना विचारावा मोदीजींची भूमिका असेल तर विकासापुरतं लक्षात घ्या, विकासापुरतं आमचं सरकार चालत नाही. असं की तुम्ही नागपूरच आहात, मला असं वाटतं की 20 खात्याचं काम नागपूरच करतात. कधी त्यांना भेटलं माझ्यापेक्षा तुम्हाला सोपं आहे. चला माझी आपला सभी प्रेस के हमारे साथियों को आज के इस प्रेस कॉन्फ्रेंस में आप आए, आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ.